नुकत्याच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांदरम्यान त्र्यंबकेश्वर मध्ये झालेल्या अतिक्रमणाचा फटका त्र्यंबकेश्वर मधल्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसलाय। पण तरीही इथले व्यावसायिक उत्सुक आहेत ते कुंभमेळ्याच्या या संपूर्ण आयोजनादरम्यान येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी। नाशिकच्या तुलनेत त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या कमी असली तरी इथल्या व्यापारी वर्गात कुंभमेळ्यातील आर्थिक उलाढालीविषयी उत्सुकता आहे। असं असलं तरी काहींच्या मते सिंहस्थापेक्षा आमचा दैनंदिन व्यवसाय बरा, असाही काहीसा मतप्रवाह ऐकायला मिळतो। गोदावरीचं उगमस्थान आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर सिंहस्था व्यतिरिक्तही आर्थिक उलाढालीचं मोठं केंद्र आहे। अगदी 12 ते 13 हजार लोकसंख्या असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होते। गेल्या 10 ते 15 वर्षात इथं भाविकांची वाढलेली गर्दी अचंबित करणारी आहे। विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांची खानपानाची विशेष व्यवस्था इथं पाहायला मिळते, ती पंजाबी, गुजराती, चायनीज स्वादाच्या अन्न पदार्थांच्या हॉटेल्सनी। खास सिंहस्थासाठी इथं नव्यानं उभ्या राहणाऱ्या हॉटेल्सची संख्या 100च्या घरात आहे। त्यावेळेस गर्दी इतकी असते, प्रशासनाला कोणती अडचण होऊ नये म्हणून आम्ही आमचे व्यवसाय पर्वणीच्या 3 दिवस बंद ठेवतो। तशीच आमचं नियोजन असतं श्रावण महिन्याचं, त्या पद्धतीने होतं बरोबर। यापूर्वीचे कुंभमेळे केलेले तो अनुभव जो असतो तो उपयोगी जो आम्हाला मनुष्यबळ सर्व काही त्या हिशोबाने दुप्पट करू शकतो। जास्तीत जास्त 1 रुपयाचा 2 रुपये व्यवसाय होणार जास्तीत जास्त, बाकी काही फरक करत नाही आम्ही, म्हणजे दर वगैरे काही बदलत नाही, आहे तेच। आमची जी वेळ असते त्याच्यात पण बदल नाही करत, रेग्युलर टायमिंग मध्ये। त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थाच्या होणाऱ्या विकास कामांमुळे आणि झालेल्या अतिक्रमणामुळे व्यवसायाचा वेग काहीसा मंदावला असला तरी सिंहस्थाकडून काहींना नक्कीच अपेक्षा आहेत। एक महिनाभर अगोदर सगळ्यांची पॅकिंग चालू होती की जेणेकरून कुंभमेळ्याच्या काळामध्ये येणारी भाविक हे प्रसाद, फुलं, हे असं संपूर्ण घेतात। त्याच्यामध्ये काही जल न्याय करता काही एक असे हे राहते, एक विशिष्ट एक डिझाईन बनवलेली राहते। जसं जल न्याय करता ते आपण म्हणतो एक लोटा तसा प्लास्टिकचा एक लोटा आम्ही बनवतो जेणेकरून लोकांना इथून कुंडातून जल न्याय करता, घरी न्याय करता। त्याच्यानंतर फोटो आहे त्र्यंबकेश्वराचे, हा प्रसाद आहे, हा सगळा एक महिनाभर अगोदर सगळा पूर्ण पॅकिंग करावा लागतो, कारण की जेणेकरून येणारी भाविक जे राहतात की त्यांना न्याय करता काहीतरी इथली आठवण म्हणून त्र्यंबकेश्वराची सिंहस्थ कुंभमेळा मधली, तर ते एक बनवलेलं राहतं। 2003 मध्ये झाला कुंभमेळा, तर 2 पर्यंत पब्लिक काही नव्हती, पण कुंभमेळ्याच्या दरम्यान मध्ये पब्लिक जी वाढली ती कुंभमेळ्यानंतरून वाढतच गेली। म्हणजे जे धंद्याला जे होता प्रतिसाद भेटला पाहिजे होता तो जास्त प्रमाणामध्ये भेटला, की जेणेकरून जसं जसं पब्लिसिटी व्हायला लागली त्र्यंबकेश्वरची तसं तसं धंद्यामध्ये फरक पडायला लागला, की जेणेकरून चांगल्या प्रकारे धंद्यामध्ये बी मार्जिन व्हायला लागली, वस्तू घ्यायला लागले लोक। आपला रोजचा जो व्यवसाय आहे त्याच्यापेक्षा नाही काही आता पब्लिक एवढी येणार म्हटल्यावर ती थोडंफार जास्तच इन्कम होणार, की जेणेकरून त्याची तयारी बी तशीच राहती, कारण की आपल्याला 12 वर्षातून एकदाच हे एक महिनाभर राहतो आज हे महिना की कमवण्याचं साधन, की येणारी पब्लिक जी ती तेवढ्या वेळामध्ये येते, तर आपण त्या हिशोबाने तयारी की 1 महिनाभर अगोदरची तयारी जी राहील त्याच्याप्रमाणेच आम्ही याच्यात चांगल्या प्रकारे धंदा राहतो कुंभमेळ्याच्या काळामध्ये। उन्हाळ्यात त्र्यंबकेश्वरला विक्रमी गर्दी असते, अशात भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करणाऱ्या काही हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सिंहस्थात कोट्यवधी भाविक येणार असतील तरी पर्यटनावर आधारित व्यवसाय मंदीच्या तडाख्यात आहे। सिंहस्थात येणाऱ्या भाविकांचा थेट फायदा इथल्या काही व्यावसायिकांना होत नाही, असा काहींचा अनुभव आहे, तर काही जण सिंहस्था दरम्यान होणाऱ्या व्यवसायाविषयी आशादायी आहेत। 12 महिने तर असतो व्यवस्थित, पण जे पर्वणीचे पर्व काळ आहे जे 2-3 दिवस, तेव्हा आमच्या इथं दुकानं वगैरे बंद असतात, कारण शाही मार्ग तर बंद केलेला असतो प्रशासनाने। बाकी असं मग जनरली 12 महिने व्यवस्थित असते, पब्लिक जास्ती असते इतर पेक्षा। पर्वण्यांच्या व्यतिरिक्त जे दिवस आहेत हो त्याच दिवशी म्हणजे खरा धंदा वगैरे त्याच दिवशी असतो। आता त्या दृष्टीनं काही लॉजिंगचं बुकिंग वगैरे झालंय का?
हा बुकिंग वगैरे करून ठेवतात. काही साधू लोक असतात, काही साधू लोकांचे शिष्य वगैरे ते त्यांना बुकिंग करून देतात. 2 महिने इथे राहिलं पाहिजे असं तीर्थक्षेत्रावर, बाकी काय नाही. रोजचा व्यवसाय आणि सिंहस्थामध्ये होणारा व्यवसाय यात मागच्या वर्षीचा काही अनुभव आहे की फरक पडलाय बा, थोडा वाढतो, किती पटीने वाढतो काही हा, कारण पब्लिक असतेच सिंहस्थात जास्त, त्याच्यामुळे धंदा वाढतोच तसा. बाकी असं एवढा नाही, कारण जे मेन गर्दीचे दिवस असतात 3 दिवस पर्वणीचे वगैरे, तेव्हा तर आमचं शॉप बंदच असतं, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट नाही होत एवढा काही. पण बाकी 12 महिने पब्लिक चालू असते जास्ती कुंभमेळ्यामुळे, त्याचा इफेक्ट होतो. सिंहस्था दरम्यान येणारे भाविक आणि पर्यटकांपैकी काही जण विदेशातूनही हा मेगा इव्हेंट अनुभवण्यासाठी येणार आहेत. अर्थातच त्यांच्या स्वागतासाठी नाशिकमधील 3 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्सही सज्ज आहेत. नाशिकमधील लिली सरोवर पोर्टिको, एक्सप्रेस इन, गेटवे, जिंजर अशा काही हॉटेल्सचा यात समावेश होतो. सिंहस्थासोबतच नाशिकमधील पर्यटनाला चालना देण्यावर या हॉटेल्सचा भर असणार आहे. तयारीच्या बाबतीत तुम्ही बोलत असाल तर आम्ही आमच्या पद्धतीने स्टाफना एज्युकेट करायला सुरुवात केलेली आहे की कुंभमेळा काही असतो, ॲक्च्युली कुंभच्या मागची हिस्ट्री काय आहे ते सांगण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न केलेला आहे. त्याबरोबर त्यांना आम्ही नाशिकमध्ये जे बाकीची पवित्र तीर्थस्थानं आहेत त्याच्या बाबतीत पण त्यांना माहिती देतोय. जर मी चुकीचं नसेल तर 14 जुलैपासून आपला पहिला दिवस चालू होत आहे आणि सप्टेंबरपर्यंत तो चालेल. सप्टेंबरला तुमचं शेवटचं साई स्नान आहे. तर या 3 महिन्याच्या दरम्यान जर तुम्ही बघितलं तर भरपूर इन्क्वायरी झालेल्या आहेत आणि जर इन्क्वायरीज तुम्ही बघितलात तर फक्त भारतातून नव्हे तर परदेशातून पण इन्क्वायरीज आहेत. स्पेशली ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स या 3 कंट्रीजमधनं भरपूर इन्क्वायरी झालेल्या आहेत आमच्या हॉटेलसाठी आणि ऑलमोस्ट काही इन्क्वायरीज तर कन्फर्म आहेत, काही इन्क्वायरीज आम्ही कन्फर्म करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण जेव्हा जर ट्रान्सपोर्टचं जर आपण बघितलं तर एक सर्टन विलोलीपर्यंतच आय थिंक त्यांनी ट्रान्सपोर्ट ठेवलेलं आहे आणि विलोलीच्या पुढे तुम्हाला ॲज अ म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट घेऊन तुम्हाला जायचं आहे. तर त्या बाबतीत आमचं बोलणं चाललं आहे. कारण गेस्टचं मेन कन्सर्न तेच आहे, जर आम्ही येऊ तर आम्हाला डायरेक्ट हॉटेलमध्ये आमची कार म्हणजे घेऊन येता येईल की नाही. तर त्यासाठी मी गेस्टना ऑलरेडी सांगितलेलं आहे की कारण आम्हाला पण ॲज पर नॉर्म्सच जायला लागणार आहे, त्यामुळे ट्रान्सपोर्टचा तर त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. आमचे प्रयत्न चालू आहेत, म्हणजे आम्ही विचार चालला आहे आमचा की ॲटलिस्ट जेव्हा कुंभमेळा होतो आहे त्यावेळेला जर काही असे फोटोज समजा लावता आले तर, किंवा एक छोटी डॉक्युमेंटरी जी लॉबीमध्ये कंटिन्युअस रनिंगमध्ये राहील, ज्यामुळे जेव्हा गेस्ट आपल्याकडे येतील तेव्हा ते ॲटलिस्ट डॉक्युमेंटरी बघून त्यांना अजून माहिती पडेल की कुंभमेळा काय आहे. तर त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. संपूर्ण 13 महिन्यांच्या सिंहस्थ काळात जवळपास 8 कोटी भाविक आणि पर्यटक नाशिक नगरीत दाखल होतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. प्रत्येक भाविकानं 1,000 रुपये जरी या दरम्यान खर्च केले तरी 8,000 कोटींच्या घरात नाशिकची आर्थिक उलाढाल पोहोचेल आणि याचा फायदा नाशिकचं अर्थकारण उंचावण्यास होईल. याशिवाय एखाद्या धार्मिक उत्सवाचं अर्थकारण किती मोठं असू शकतं याचाही अंदाज जगाला येईल. जवळपास सर्वच पातळ्यांवर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक नगरी सज्ज झाली आहे. खऱ्या अर्थानं 14 जुलैपासून या सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद होणार आहे आणि त्यानंतर पुढचे 13 महिने नाशिककर आणि नाशिक नगरी सज्ज असणार आहे ते देश विदेशातल्या पर्यटकांच्या आणि भाविकांच्या स्वागतासाठी. सिंहस्थांचा मेळा या विशेष कार्यक्रमात आज इथंच थांबतोय. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात. नमस्कार.